नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 12 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कोणतीही परीक्षा येणारी जी देणार आहात त्यामध्ये थेट विचारले जाऊ शकतात. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघूया. मे 2026 मध्ये कुणाची आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे हेमंता बिस्वा शर्मा. हेमंता बिस्वा शर्मा. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आसामचे मुख्यमंत्रीपदी डॉक्टर हेमंता बिस्वा शर्मा यांची निवड करण्यात आली. तर डॉक्टर हेमंता बिस्वा शर्मा हे 12 मे 2026 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद म्हणून आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आसामच्या विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. तर NDA आघाडीने आसाममध्ये 102 जागा मिळून मोठे बहुमत मिळवले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून 10 मे 2026 रोजी कोणी शपथ घेतली? तर याचं उत्तर आहे थलपती विजय. थलपती विजय. तर याचं योग्य उत्तर आहे थलपती विजय आणि त्यांचे नाव आहे सी जोसेफ विजय आणि त्यांना थलपती विजय असेही म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही हे दोन्ही नावे लक्षात ठेवा, कारण की परीक्षेत हे नाव पण येऊ शकतो सी जोसेफ विजय आणि थलपती विजय. तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. या दोन्हीपैकी एक जरी नाव असलं तरी कारण की जोसेफ विजय यांनाच थलपती विजय असेही म्हणले जाते. तर या दोन्हीपैकी एक जरी नाव असलं तुम्ही परीक्षेत थलपती विजय किंवा सी जोसेफ विजय असे लिहू शकता. तर थलपती विजय यांनी तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी 2024 मध्ये TVK पक्षाची स्थापना केली. तर TVK पक्ष हा 1967 नंतर तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवणारा हा पहिला बिगर द्रविडी पक्ष ठरला आहे. तर तामिळनाडूमध्ये AIADMK किंवा DMK या यांचे सरकार स्थापन होत होते, पण आता बिगर द्रविडी पक्ष हा TVK ठरला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. दुबईतील प्रतिष्ठित अर्थ दुबई पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यापारी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे दीपक भाटिया. तर दीपक भाटिया हे अंकस शॉप कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा व्यवसाय 1922 मध्ये सुरू झाला आणि दुबईच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. तर दीपक भाटिया हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की त्यांना अर्थ दुबई पुरस्कार मिळाला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. माता आणि बाल आरोग्य देखरेखीसाठी केंद्र सरकारने कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? तर याचं उत्तर आहे जननी. जननी हे याचं उत्तर आहे. तर आरोग्य मंत्रालयाने चंदीगड येथे हे पोर्टल लॉन्च केले आहे आणि हे RCH पोर्टलची सुधारित आवृत्ती आहे. तर गर्भवती महिला आणि नवजात बालकांची डिजिटल नोंद याद्वारे ठेवली जाईल. तर जननी या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गर्भवती महिला आणि नवजात बालकांची डिजिटल नोंद ठेवली जाईल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये जनसुरक्षा योजनांना किती वर्षी पूर्ण झाले आहेत? तर याचं उत्तर आहे 11 वर्षे. 11 वर्षे हे याचं योग्य उत्तर आहे. तर या योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आल्या आणि या जनसुरक्षा योजना आहेत यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत योजना आपण बघू. याच्यात योजना आहेत PMJJBY, PMSBY आणि APY. तर PMJJBY याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि PMSBY याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर ही जी योजना आहे PMJJBY आणि PMSBY ह्या ज्या योजना आहेत या दोन योजना गरिबांना स्वस्त दरात विमा कवच देतात आणि या जनसुरक्षा योजनेमध्ये या 3 योजना आहेत PMSBY, PMJJBY आणि तिसरी जी योजना आहे ही APY म्हणजे अटल पेन्शन योजना आहे. तर ही अटल पेन्शन योजना आहे ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तर याला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. रुमेन रादेव यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे
बल्गेरिया. बल्गेरिया ह्याचं उत्तर आहे. तर बल्गेरियाच्या संसदेने त्यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. यापूर्वी ते बल्गेरियाचे राष्ट्रपती आणि हवाई दलाचे कमांडरही होते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी रुमेन रादेव यांची निवड करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोस्टारिकाच्या देशाच्या 50व्या राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? याचे उत्तर आहे लॉरा व्हर्जिनिया फर्नांडिस डेल गाडो. लॉरा व्हर्जिनिया फर्नांडिस डेल गाडो. तर त्या कोस्टारिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. तर त्यांचा कार्यकाळ 2026 ते 2030 असा असेल. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे. आणि मित्रांनो, आपण असेच रोज करंट अफेअर्सवर रोज प्रश्न घेऊन येत असतो. तर त्यासाठी MPSC एक्झाम गाईडला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला रोज नोटिफिकेशनद्वारे रोजचा व्हिडिओ मिळेल. धन्यवाद.